मोठ्या प्रमाणात आवक होते आणि झालेली आवक ही एका दिवसात निस्तारणं किंवा निपटणं हे फार कठीण असते आणि म्हणून व्यापाऱ्यांचा माल काही दिवस हा ओट्यावरती ठेवावा लागतो हे खरं आहे, परंतु त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी सातत्यानं आमचं प्रशासन, आमचं संचालक मंडळ काम करत असते आणि शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांचा माल ओट्याच्या खाली पडणार नाही या दृष्टिकोनातून कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम सातत्यानं चालू असते. कृषी उत्पन्न बाजार समितीनं 2 कोटी रुपयाचे शेड आता मंजूर करून घेतले आणि मार्च नंतर त्याचंही काम चालू होणार आहे. त्यामुळे रिसोड बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल ओट्याच्या खाली पडल अशा पद्धतीचं काम याच्यानंतर तुम्हाला दिसणार नाही आणि त्याच्यावरती सातत्यानं आमचं काम चालू आहे.